बरं मनुष्य धर्मामध्ये नुसते मृत्यूनंतरच्या विधी नाही आहेत, मग जन्माला येण्या अगोदरपासून विधी संपन्न होतात. आईच्या उदरात बाळ आहे पोटामध्ये, तर त्याची एक विधी संपन्न केले जाते, त्याला डोहाळे नावाची विधी म्हणतात. शास्त्रांनी सांगितलेली विधी. बरं, डोहाळे नावाची विधी, याला पुरावा आहे. काय पुरावा आहे याला? याला रामायण पुरावा आहे. राजा दशरथ कौशल्य मातेकडे जातात डोहाळे विचारण्याकरता, आणि माते कौशल्याला विचारतात, सांग डोहाळे काय आहेत? कौशल्य माता म्हणते, प्रभू हातामध्ये धनुष्य घ्यावा वाटतो प्रभू, प्रभू हातामध्ये धनुष्य घ्यावा वाटतो प्रभू, प्रभू रावण नावाच्या राक्षसाला मारा वाटतं प्रभू, द्यायचं असेल तर माझ्या हातामध्ये धनुष्य द्या, याच्यापेक्षा मला काही लागत नाही प्रभू. समजून आलं हिच्या पोटी राम जन्माला येणार आहे. बर, एखाद्या सुमित्रेकडे गेले, सुमित्रेला विचारलं गेलं, सुमित्रे सांग काय तुला डोहाळे लागलेले आहेत? सुमित्रा बोलते, काही नाही प्रभू, माझ्या भावाची सेवा सोडून मला काही देऊ नका प्रभू, फक्त माझ्या भावाची सेवा हवी मला. लक्षात आलं हिच्या पोटी लक्ष्मण जन्माला येणार आहे. कैकईला डोहाळे विचारायला गेले, कैकई तुला काय डोहाळे सांग? कैकई सांगते, प्रभू माझ्या भावाची सेवा सोडून मला राज्यपद नको, माझी तू आई नाहीयेस, माता न तू वैरिणी, अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माता, माझी आई म्हणून घेण्याचा अधिकार तुला नाही, मला माझ्या भावापासून दूर करू नको, द्यायचं तर मला माझ्या भावाची सेवा दे. लक्षात आलं हिच्या पोटी भरत जन्माला येणार आहे. डोहाळ्यावरून कोण जन्माला आले कळालं. एखाद्या बाईला ज्ञानेश्वरी वाचावं वाटली, समजावीच्या पोटी हरिभक्त भजन करणारा मुलगा जन्माला येणार आहे. एखाद्या आईला खडू खावे वाटली, समजावं शिक्षक पोरग जन्माला येणार आहे. एखाद्या आईला माती खावा वाटली, समजावं पेताड पोरग जन्माला येणार आहे. असं डोहाळ्यावरती शास्त्र अवलंबून डोहाळे एक शास्त्र सांगितलेलं. बरं, मुलगा जन्माला आला की त्याच्यानंतर एक विधी संपन्न करतात, पाचवी नावाची विधी. मनुष्य जन्माला आला की 5 दिवसांनी त्याची विधी संपन्न करतात. काय असतं पाचवी दिवशी? माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा ललाटीचे लिहिले ते मोडे नागा काही केली, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. ज्ञानोबा म्हणतात पाचवी येते आणि पाचवीच्या दिवशी सटवी येते आणि कपाळावरती लिहून ठेवते. आता सटवीचे प्रकार आहेत, एवढा वेळ नाही आपल्याकडे सांगायला. सटवी येते आणि कपाळावरती लिहून ठेवते. काय लिहून ठेवते? याचा मृत्यू कधी होणार आहे. भिवून जायचं नाही, आपला मृत्यू ठरलेला आहे, त्याच्या आधी आपण काय मरत नाही. मृत्यू लिहिल्या गेलेला आहे, मृत्यू लिहिल्या जातो, त्याच दिवशी आपल्याला मृत्यू येतो. बरं, माहिती आहे का या देहाला आपल्याला मरण कधी येणार आहे? नाही माहिती. बरं, या देहाच्या आतमध्ये एक जीव नावाचा प्रकार राहतो, त्यालाही माहीत नाही हा देहाला आपण कधी सोडणार आहे. देहालाही माहीत नाही आपला कधी नाश आहे, आणि जीवालाही माहीत नाही याला आपण कधी सोडणार आहे. पण कपाळावर लिहिते त्या सटवीला माहिती आहे याला कधी याचा मृत्यू होणार आहे. तुम्ही साबणीच्या कंपनीत गेलात की नाही मला माहीत नाही. साबणीच्या कंपनीत सकाळी जाऊ द्या, तुम्ही सकाळी उठले की साबण हातात घ्या, आंघोळीला गेले की साबण हातात घ्या. त्या साबणीच्या पुष्ट्यावरती लिहिलेलं असतं पाठीमागच्या बाजूने एक्सपायर डेट, म्हणजे माणसाचा मृत्यू कधी होणार आहे, त्या साबणीचा मृत्यू कधी होणार आहे. एक्सपायर डेट म्हणजे 2024 नंतर ही साबण अंगाला लावाल तर तुमचं अंग खाजेल, असं त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं. पुष्ट्या एका कंपनीत बनतो आणि साबण एका कंपनीत बनते. 2 कंपन्या वेगळ्या वेगळ्या आहेत. साबण एका कंपनीत बनते, पुष्ट्या एका कंपनीत बनतो. पण ती साबण पुष्ट्यामध्ये घातल्या जाते, पुष्ट्या त्याचं आयुष्य सांगतो या साबणीचं किती आहे. सांगा बरं, पुष्ट्याला माहिती आहे का साबणीचं आयुष्य किती? नाही माहिती. साबणीला माहिती आहे का आपलं आयुष्य किती आहे? नाही माहिती. खरं सांगू का, साबणीलाही माहित नाही माझं आयुष्य किती आहे, आणि पुष्ट्यालाही माहित नाही साबणीचं आयुष्य किती आहे. पण त्या छापणाऱ्याला माहिती आहे ना याचं आयुष्य किती आहे. छापणारा फार हुशार आहे. तसं आपल्या देहालाही माहित नाही आपण कधी जाणार आहोत, आणि जीवालाही माहित नाही याच्यातून आपण कधी बाहेर येणार आहोत. पण छापणारा जो आहे ना, पाचवीच्या दिवशी तो छापतो ना, त्याला अत्यंत करेक्ट तारीख माहिती आहे, या दिवशी याचा नाश होणार आहे. अगा ललाटीचे त्या दिवशी 12 दिवसांनी एक विधी संपन्न करतात. मनुष्य मुलगा 12 दिवसाचा झाला की त्याला नाव ठेवतात, नामकरण विधी म्हणतात त्याला, नाव ठेवतात त्याचं. माऊली ज्ञानोबा म्हणतात येताना नाव नसतं माणसाला, मग आल्याच्या नंतर ठेवतात. उपजली या बालकासी नाम न येतये पासी, ठेविलेने नावेसी ओदेत उठी. माणसाला नाव ठेवल्या जातं, मग त्याचा अजून एक विधी संपन्न करतात. कोणता? लग्न सोहळा नावाचा विधी. दिली कोणी पोरग तर झालं, ते पोरगी तर झालं त्याचं लग्न.
एक विधी संपन्न करतात. त्याच्यानंतर त्याने जर आध्यात्मिक शिक्षण घेतलेलं असेल, धार्मिक शिक्षण घेतलेलं असेल, तर त्याच्यावरती उपनयन नावाचे संस्कार होतात. अशा अनेक शास्त्राने विधी सांगितलेल्या आहेत. अशा अनंत विधी होत 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 मनुष्य मृत्यूच्या दाराकडे जातो आणि शेवटचा विधी संपन्न करतात, त्याला अंत्यविधी म्हणतात. मेला की त्याला 4 खांदेकरी केल्या जातात आणि त्याला स्मशानभूमीकडे नेल्या जातं. स्मशानभूमीमध्ये नेल्याच्या नंतर त्याला अग्नी डाग दिला जातो. त्याला काय म्हणतात? अंत्यविधी म्हणतात. अंत्यविधीच्या दिवशी काय करावं? मग कांद्यावरती मडकं पाण्याचं भरून घेतात. काही भागामध्ये 3 प्रदक्षिणा मारतात, काही भागात 5 मारतात, काही भागात 7 मारतात. पण तशा 3च प्रदक्षिणा माराव्यात. 3 प्रदक्षिणा त्याला मारतात. 3 प्रदक्षिणा मारल्या की ते चिपरंग घेतात बारीक आणि पाठीमागून त्याला असं छिद्र पाडतात. छिद्र पाडणारा हुशार असावा, त्याने की जरा ठोका हाणला आणि मधीच फुटलं तर काम लागलं. बरोबर पहिला ठोका, दुसरा ठोका आणि तिसरा ठोका. ते छिद्र पाडताना कसं पाडावं? वरतून खाली पाडावं का खालून वरती पाडावं? त्यालाही शास्त्र आहे. खाली ठोका मारावा, मधी ठोका मारावा आणि वरती ठोका मारावा. असं खालून वरती का? म्हणजे आता आपण खालूनच वरती जाणार आहे ना तो, म्हणून खालून वरती अशा प्रकारे मारतात. 3च का मारावी असं म्हणतात. सत्व, रज आणि तम 3 गुणांयुक्त मनुष्य आयुष्य जगतो. या 3 गुणातून जे पाप आणि पुण्य आता मिळालेलं आहे ते मी घेऊन शिदोरी जाणार आहे. खाली जे राहतं ना, ते जे मडकं आहे ते खाली टाकल्या जातं. म्हणजे हे जे आहे ते इथं ठेवल्या जाणार आहे. त्याचं बारीक बारीक चिपरंगाने खापरं करतात तयार. बरोबर, त्याला एक निगाय, त्याला पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळतात किंवा भगव्या कापडामध्ये गुंडाळतात. त्याला घराकडे घेऊन येतात. घराकडे घेऊन आल्याच्या नंतर त्याला एका देवळीमध्ये ठेवतात किंवा एखाद्या झाडावरती लटकून ठेवतात. त्याला 10 दिवस दिवा लावतात. काय हो शास्त्र त्याचं असं? त्याला एवढा जीव लावतात. त्याला शास्त्र अश्म म्हणतं. आणि त्याच्यावरती जीव अरूढ होतो 10 दिवस. लोक म्हणतात माणूस मेला की गेला, त्याचं काय राहिलं? असं होत नाही. माणूस मेला की लगेच जात नाही. मग 10 दिवस तिथेच राहतो त्या आश्मावरती. कोण रडत आहे, कोण रडत नाही, कोणाला दुःख झालंय, कोणाला आनंद झालाय, कोण माझ्यानंतर वाटण्याची तयारी करायला लागलाय, सगळं पाहतो. रडतो एकटाच बिचारा. पण जीव, देह नसल्यामुळे जीवाला काही करता येत नाही. देहाशिवाय जीवाला काही करता येत नाही, जीवाशिवाय देहाला काही करता येत नाही. उदाहरण सांगू का? तुम्ही सगळे ऐकणारे मंडळ उदाहरण सांगता. त्रेतायुगामध्ये रामप्रभूने झाडाला लपून बालीला बाण मारला. माहिती तुम्हाला सगळ्याला? मारला. पण बालीची बायको पतिव्रता होती, पळत आली. बालीची बायको पतिव्रता होती, पळत आली, बोलायला लागली, प्रभू धर्म के लिए जन्म लेने वाले भगवान तुम अधर्म करते हो. धर्मासाठी जन्म घेतला म्हणताना अधर्म करता देवा, लाज वाटत नाही? यांनी विचारलं काय झालं? प्रभू माझ्या नवऱ्याचं तुमचं कोणतं भांडण होतं सांगा. काही भांडण होतं का? तुमची बायको माझ्या नवऱ्याने नेली का? नाही नेली. बरं माझ्या नवऱ्याचं आणि त्याच्या भावाचं भांडण, तुम्हाला मध्यस्थी करण्याचं काय कारण? भावकीतली भावकीत आम्ही आमचं बघून घेऊ काय असेल ते. पण तुम्ही देवा मध्यस्थी केली, बरं करे नका. भांडण मिटवाव का माझ्या नवऱ्याला मारून टाकाव? तुम्ही झाडाला लपून बाण मारला आणि माझा नवरा पडला. देवा मी कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे? मी पतिव्रता बाई आहे. तो का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. देवा माझ्या मनात आलं तर तुला आत्ता भस्म करून टाकेल बघ, ताकद आहे माझ्यात. एक काम कर, माझा नवरा जिवंत करून दे, सुट्टी नाही तुला आता. देवाने हात जोडला. देव म्हणला अरे बाई तुझा नवरा मरण पावलाय, खाली पडलेला आहे, असा चालत नाही, माझा नवरा जिवंत करून दे. देव आहे महाराज तो देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव चतुर आहे ना. देवाने विचारलं कोण मेलेला आहे सांग. म्हणले माझा नवरा मेलेला आहे. कुठे आहे? खाली पडलेला आहे. म्हणले खाली पडलेला आहे, तुझा नवरा आहे तर घेऊन जा. असं चालत नाही, तो मला जिवंत करून द्या. जिवंत करून द्या म्हणजे काय पाहिजे त्याच्यात? म्हणले त्याच्यात चेतना पाहिजे. चेतना पाहिजे म्हणजे नेमकी काय पाहिजे? म्हणे महाराज त्याच्यात जीव पाहिजे. जीव पाहिजे म्हणजे काय पाहिजे? देवारी जीव पाहिजे म्हणजे त्याच्यात ईश्वर पाहिजे. ईश्वर म्हणजे काय पाहिजे? ईश्वर म्हणजे चेतना पाहिजे. चेतना म्हणजे काय पाहिजे? म्हणे परमेश्वर पाहिजे. परमेश्वर म्हणजे नेमके काय पाहिजे? त्याच्यामध्ये राम पाहिजे. राम म्हणजे कोण पाहिजे? तिने सांगितलं राम म्हणजे तू पाहिजे.
मग मी जर याच्या शरीरामध्ये पाहिजे तर मी कोणाच्या शरीरामध्ये किती दिवस राहायचं मी ठरवतो. तू काय माझी मालकी नाही. तुझा नवडा पडलेला आहे घेऊन जा, आणि मी लागत असलो तर मला घेऊन जा. आम्ही दोघंही एकत्रित येणार नाही. त्याला म्हणतात देव चतुर. लक्षात ठेवा, दोघंही एकत्रित आल्याशिवाय काम करत नाही. जीवाला देहाशिवाय आणि देहाला जीवाशिवाय किंमत नाही. बरं 10 दिवस तिथे राहतं, तहान लागली की माठापाशी जातं, भूक लागली की टोपल्यापाशी जातं, पण देह नसल्यामुळे काही करता येत नाही. किती दिवस? 10 दिवस मनुष्य तिथं राहतो. बर, जीव तिथं राहिला 10 दिवस की 10व्या दिवशी पवित्र गंगेवरती किंवा पाण्याच्या ठिकाणी त्याला नेतात. त्याला दशक्रियाविधी संपन्न करतात. आता दशक्रियाविधीला काय लागतं? लई मोठं माणसं जमले, करा दावा, झाला दावा. दाव्यालाही काही गोष्टी लागतात. काय सांगतात शास्त्र सांगतं? काकस्पर्श लागतो म्हणजे कावळा लागतो. बरं, पवित्र गाय गावरान लागते, दिन ब्राह्मदेव लागतात, आणि एवढं असलं की दावा होतो. काय लागतं दाव्याला? काय केलं जातं? दाव्याला भाताचे 3 पिंड केल्या जातात. एका पिंडावरती 21 कुळाचा संबंध सोडून दिला जातो. 21 कुळाचा आईकडल्या, 21 कुळाचा बापाकडल्या, आणि 21 कुळाचा तुमच्या माझ्यासारख्या जमलेल्या मित्र परिवाराचा, आणि यांचा 63 कुळाचा काही एक संबंध राहिलेला नाही. 21 त्रिक 63, 63 कुळाचा आणि याचा आमचा काही एक संबंध राहिलेला नाही, असं ब्रह्मदेव वधून घेतात. आणि तिथून पुढे जीव गतिमान होतो. मग कुठं गतिमान होतो? निघाला, त्याचा प्रवास सुरू झाला. आता तुम्ही गरुड पुराण वाचा. गरुड पुराण सगळ्या प्रवासाचं वर्णन सांगतंय. 11वा नावाचा विधी केला जातो, 12वा नावाचा विधी केला जातो, 13वा नावाचा विधी केला जातो, गंगापूजन नावाचा विधी केला जातो. नंतर 1 महिन्याने येतो, त्याला काय म्हणतात? मासिक विधी. महिन्याला जीव घालावे लागतं. खाली अन्नदान केलं की म्हणे त्याला वरती अन्न भेटतं. असं एक जण पठ्ठ्या उभा राहायला म्हणला, ओ महाराज तुम्हाला बोलायला लावलं तर काही बोला तर. म्हणलं झालं काय? म्हणे इथं खाली अन्नदान केल्यावर कुठं वर जातं का? म्हणलं तुम्ही कुठले? ते म्हणले मुंबईचे. म्हणलं मुंबईन फोन लावल्याबरोबर बेलोऱ्यात कसं काय आवाज येतो? म्हणले ती विज्ञानाची ताकद आहे. म्हणलं मग आमच्या देवाची ताकद आहे, खाली जीव घातलं की वर जातो. तू येड्यावणी करू नको, जीव खाली जाय म्हणलं. काय करावं? भोजन दिल्याने तृप्ती होती, अन्नदान घडतं. बरं, आता त्याच्यामध्ये काय सांगितलं? वैतरणी नावाची नदी म्हणतात, मध्ये पो आणि रक्तानी भरलेली आहे. पहिलं तीरावरती जायचं असेल तर कसं जावं? आता त्याला सांगतात पवित्र गावरान गाय सांभाळल्या जावी. मग ती गावरान गाय येते आणि पहिलं तीरावरती पाठीवरती घेऊन सोडते. नसन गावरान गाय सांभाळलेली तर मग काय करावं? एखादी गाय दान द्यावी. नसल दान देणं होत तर काय करावं? गाईला म्हणजे चारा, गोग्रास द्यावा. आणि मग ती गाय आपल्यावर काय करते? कृपा करते. आता तुम्ही सगळं पुराण वाचून घ्या, काय काय सगळं सांगितलेलं आहे. त्याने जर पाप केलेलं असेल तर त्याला 28 प्रकारचे नरक सांगितलेत शास्त्राने. 28 प्रकार, कुंभपाक, जाचक, आता सगळे नरक तुम्ही जसं कर्म कराल तशा नरकामध्ये त्याला टाकल्या जातं. जर त्याने पुण्य कमवलेलं असेल तर त्याला स्वर्गामध्ये पाठवल्या जातं. बरं, त्याचं पाप पुण्य समान झालं असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जगायचं पुन्हा मरायचं. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, म्हणावं लागतं किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. मग आजच्या दिवशी काय असतं? वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण सगळे जाणार आहोत ना त्या प्रवासाने, म्हणून माहिती करून दिली. माहिती असावं कुठं काय गेल्याच्या नंतर कुठं काय होतं. प्रवासाच्या एखाद्या मुक्कामाला थांबले म्हणून आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता जीवाचा निकाल लागतो. त्याने जर पुण्य कमवले असेल तर त्याला स्वर्ग मिळतो, त्याने पाप कमवले असेल त्याला नरक मिळतो, आणि पाप पुण्य समान झालं असेल तर त्याला मृत्यू लोकात यावं लागतं. पण आजचा दिवस माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अत्यंत. एक तर आपल्याला कुठून आलो आपल्याला माहीत नाही. मायबाप आलो कुठून माहीत नाही. जसं आलो कुठून माहीत नाही तसं जायचं कुठेही माहीत नाही. एखाद्याला विचारलं का हो पाहुणे तुम्ही कुठून आलात? काय माहित महाराज कुठून? तुम्हालाच काय, मला सुद्धा माहित नाही मी कुठून आलो. बरं, आपल्याला जायचंय कुठे? एखाद्याला विचारलं का हो तुम्ही चाललात कुठे? काय माहित बा कुठे चाललो. आपण आलो कुठून माहित नाही, आपल्याला जायचंय कुठं माहित नाही. आलासी कोठून या तुला जायचं पुण्याला, घरदार तुझे नये अवघी लटकीच माया. सावध होय बापा काळ लागला मापा, सावध होय बापा काळ लागला मापा.
आपण रोज काकड्यात म्हणतो ना, आता रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. आपण आलो माहित नाही, आपल्याला जायचं कुठं माहित नाही, पण एक सांगितलं महाराजांनी, जिथं आलो ना ते फार चांगलं क्षेत्र आहे.